सांगली शहरासह परिसरात घरफोडी आणि चोरी करणाऱ्या मोहम्मद शेख टोळीला सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपार केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. टोळी प्रमुख मोहम्मद अब्दुल गनी शेख वय वर्ष 21 राहणार शामरावनगर आणि संतोष मारुती हाक्के वय वर्ष 21 राहणार बागेवाडी तालुका जत अशी हद्दपार केलेल्यांची नावे आहेत. मोहम्मद शेख या टोळीविरोधात 2022 ते 23 या एका वर्षाच्या कालावधीत मोटरसायकल चोरी, घरफोडी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करून देखील या टोळीचं कृत्य थांबत नव्हतं. त्यामुळे या टोळीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे कारवाईसाठी उपअधीक्षक कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. पोलीस अधीक्षकांनी या प्रस्तावाचे अवलोकन केले आणि या टोळीचा चौकशी अहवाल, टोळीविरोधात असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल, त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई तसेच सुनावणी दरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्याचा विचार करून मोहम्मद शेख आणि संतोष हाके यांना 2 वर्षांसाठी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, संजय मोरे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.